हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू दिशाज टेस्टी किचन। आज आपण एक युनिक अशी लावा इडली बनवणार आहोत। तर ती कशी बनवायची त्याची आता आपण रेसिपी बघून घेऊया। इथे मी इडलीचं बॅटर घेतलेलं आहे, त्यात मीठ पण मी घातलेलं आहे, व्यवस्थित ढवळून घेतलेलं आहे। आता इडली बॅटर कसं बनवायचं याचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळेल। त्याचबरोबर इथे मी फोडणी पात्रात 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल तापल्यावरती एक चमचाभर मोहरी घालते आणि तेल तापल्यामुळे मोहरी आता लगेच तडतडायला लागलेली आहे। मी गॅस बंद करते आणि थोडंसं हिंग घालायचं आहे। आपण हे इडलीच्या बॅटरमध्ये घालणार आहोत। आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपलं इडली बॅटर रेडी आहे। तर आता आपण लावा बनवायची तयारी करूया। इथे मी एक मोठी वाटी डाळ घेतलेली आहे। डाळ मी 3 डाळी एकत्र मिक्स करून घेतलेल्या आहेत। त्याच्यात मी तुरीची डाळ, मुगाची डाळ आणि मसूर डाळ अशा 3 डाळी वापरलेल्या आहेत। स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे। त्यात मी आता 2 चमचे तेल घालते। डाळ शिजताना तेल घातलं तर ती छान एकदम मऊ शिजली जाते। त्यानंतर पाव चमचा हळद, थोडासा हिंग। आता मी मिक्स करते थोडंसं आणि कुकर मध्ये लावते। आपल्याला 3 शिट्या घ्यायच्या आहेत। सुरुवातीला वाटणाचे मसाले बनवण्यासाठी इथे मी 1 मोठा चमचा डाळ घेतलेली आहेत। तुमच्याकडे डाळ नसेल तुम्ही चणा डाळ घेतली चालेल, पण ती थोडी जास्त आधी वेगळी भाजून घ्या आणि मग ह्या मसाल्यांमध्ये परत एकत्र करून भाजा। त्यानंतर 1 चमचा उडदाची डाळ, 1 चमचा धणे, 1 चमचा जिरे, पाव चमचा मेथीचे दाणे आणि 12 ते 15 काळी मिरी। आता हे आपण एका पॅन मध्ये व्यवस्थित भाजून घेऊया। लो टू मीडियम फ्लेम वरती आपल्याला व्यवस्थित त्याचा पूर्ण अरोमा येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। सर्व मसाल्यांचा मस्त सुगंध सुटलाय। आता ह्या स्टेजला आपल्याला याच्यात सुक्या मिरच्या, मी इथे काश्मीरी लाल मिरची घेतली कारण त्याचा रंग खूप छान येतो, त्या 6 मिरच्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर 10-12 कढीपत्त्याची पानं। आता आपल्याला हे पण व्यवस्थित रोस्ट करून घ्यायचं आहे। मिरचीचाही आता मस्त सुगंध यायला लागलेला आहे। आता ह्या स्टेजला आपल्याला ह्याच्यात पाव वाटी ओलं खोबरं घालायचं आहे आणि हे पण आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपल्याला खोबरं भाजायचं आहे। माझ्या गॅसचा फ्लेम अजूनही लो आहे। आपल्या खोबऱ्याचा रंग पण छान चेंज झालेला आहे। आता मी गॅस बंद करते आणि पूर्ण नॉर्मल टेम्परेचरला आल्यावरती मिक्सरमधून वाटून घेते। मिक्सरमध्ये वाटताना मी त्यात थोडंसं पाणी घालणार आहे गरजेपुरता। खूप पाणी घालायचं नाहीये कारण पाणी आपण जास्त घातलं तर पेस्ट आपली मऊ होत नाही। आपलं वाटण छान रेडी आहे, किती स्मूथ पेस्ट झाली बघा। त्याचबरोबर डाळ उकळत जी ठेवली होती तीही छान शिजलेली आहे। आता आपण व्यवस्थित घोटून घेऊ। इथे कढईत मी 2 ते 3 चमचे तेल घेते। तेल चांगलं तापल्यावर आपण त्यात 1 चमचा उडदाची डाळ, 2 सुक्या मिरच्या आणि 8-10 कढीपत्त्याची पानं घालणार आहोत। सुरुवातीला मी फ्लेम लोच ठेवलेला आहे। त्याचबरोबर आपल्याला
मोहरी घालायची 1 चमचा, मोहरी तडतडल्यावर त्यात हिंग घालायचंय, हिंग घातल्यानंतर आपण यात काही भाज्या घालणार आहोत। सुरुवातीला कांदा घालायचा आहे। इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत, त्याचे मोठे असे काप करून घेतलेले आहेत। त्याचबरोबर गाजराचा एक छोटासा तुकडा, ते पण छोट्या पीसमध्ये मी कट करून घेतलेला आहे। थोडीशी शिमला मिरची आणि 2 टोमॅटो, लालवाले टोमॅटो आपल्या शक्यतो घ्यायचे आहेत। आता मी सर्वात आधी कांदा घालून घेते। कांदा 1-2 मिनिटं आपण परतवून घेऊया। कांदा परतवल्यावरती भाज्या घालून घेऊया आपण। भाज्या आपण व्यवस्थित आता परतवून घ्यायच्या। पाणी सध्या कुठे घातलेलं नाहीये, आपल्या तेलावरती त्या परतवून घ्यायच्या आहेत। गॅसचा फ्लेम पण मी आता हाय केलेला आहे। भाज्या थोड्या परतवून घेतल्यावर मी आता गॅसची फ्लेम थोडी स्लो करते आणि याच्यावर झाकण ठेवून एक 5-7 मिनिटं वाफवून घेते। तर 5 मिनिटं आलेली आहेत, छान वाफही आलेली आहे आणि आपल्या भाज्या पण मऊ झालेल्या आहेत। आता आपण जे वाटण केलं होतं ते मी आता वाटण घालते। वाटण आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। मसाले आपले छान परतवल्यावरती आपण आता अर्धा चमचा तर हळद घालायची आहे। त्याचबरोबर लिंबावडी चिंच पाण्यात मी भिजत घातली होती, ती चिंच घालते। त्यानंतर 1 चमचा गूळ, आता माझ्याकडे गूळ पावडर आहे म्हणून मी गूळ पावडर घालते, तुम्ही खड्याचा गूळ वापरला तरी चालेल। चवीनुसार मीठ। आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि आता मी याच्यात थोडंसं पाणी घालणार आहे। जे मगाशी मिक्सरच्या जारमध्ये आपण वाटण केलं होतं त्यातलंच पाणी वापरते। आता एक ह्याला 4-5 मिनिटं आपण उकळी आणायची आहे। आता छान मस्त उकळी आलेली आहे, रंगही सुरेख आलेला आहे। आता ह्या स्टेजला आपण ही उकडलेली डाळ घालणार आहोत। आणि तुम्हाला गरज वाटल्यास थोडंसं पाणी आता ऍड करा, पण आपल्याला जास्त पातळ करायचं नाहीये, कारण आपल्याला लावा म्हणून ते वापरायचं आहे। आता डाळ घातल्यानंतर मात्र आपल्याला 8 ते 10 मिनिटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। मी तर लो फ्लेमवरती झाकण ठेवून शिजवून घेते। दहा मिनिटं झालेली आहेत। छान उकळी पण आलेली आहे। ह्या स्टेजला तर मी त्याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालते। तर झाकण न लावता मी 1.5-2 मिनिटं फक्त शिजवून घेणार आहे, कोथिंबीर कच्ची राहायला नको म्हणून। एरवी आपण कच्ची कोथिंबीर खातो, पण त्याचा स्वाद जर उतरवायचा असेल तर थोडीशी ती शिजणं गरजेचं आहे। आपला सांबार म्हणजेच आपला लावा रेडी आहे। तो मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे। त्यातली भाज्यांचे वगैरे मोठे तुकडे आहेत ते मी यात घेतले नाही आहेत। हे तर आपण साईडला ठेवूया आणि पुढची तयारी करूया। इथे एका कढईत मी पाणी उकळवत ठेवलेलं आहे। कढई अशा मापाची घ्यायची की त्यावर आपल्याला चाळणी ठेवता येईल।
परफेक्ट बसते याच्यावर चाळणी. आणि आता गॅस मी सध्या स्लो ठेवलेला आहे, कारण आपल्याला बाकीची प्रोसिजर होईपर्यंत आपलं पाणी व्यवस्थित तापेल. इथे मी काही स्टीलच्या वाट्या घेतलेल्या आहेत सारख्या आकाराच्या. त्याला मी थोडंसं तेल लावणार आहे आणि चारी साईडने व्यवस्थित आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे वाट्यानं. मी इथे चारी वाट्यांना व्यवस्थित ऑइलिंग करून घेतलेलं आहे. आपलं जे डोशाचं बॅटर होतं ते मी थोडं थोडं सुरुवातीला घालून घेते. मी या 4 वाट्यांमध्ये अर्ध अर्ध बॅटर घालून घेतलेलं आहे. आता पुढची प्रोसिजर म्हणजे इथे मी पाणीपुरीच्या पुऱ्या घेतलेल्या आहेत, त्या आपल्याला थोड्याशा फोडून घ्यायच्या आहेत. आणि पुऱ्या अशा सिलेक्ट करायच्या आहेत ज्या खालनं व्यवस्थित असतील, म्हणजे त्याला कुठे होल वगैरे नसलेल्या पण पुऱ्या सिलेक्ट करायच्या आहेत. आता ह्या पुऱ्यांमध्ये आपण हा सांबार जो बनवला होता, म्हणजेच आपला लावा, तो भरणार आहोत. तो आपण या बॅटर मध्ये ठेवूया. ह्याच पद्धतीने मी चारी पुऱ्या भरून घेते. आता ह्यावरती आपण पुऱ्यांचे दुसरे तुकडे ठेवायचे आणि पुरी बंद करायची. आणि वरून आता आपण परत इडलीचं बॅटर घालणार आहोत. पूर्ण पुरी डीप होईल एवढं. ही आपल्याला प्रोसिजर थोडी फास्ट करायची आहे, कारण त्या पुऱ्या ज्या आहेत पाणीपुरीच्या त्या पटकन फुटू शकतात. आणि आता ह्या वाट्या आपण चाळणीवर ठेवणार आहोत. आता मी गॅस मोठा करते आणि ह्यावर आता झाकण ठेवते. आता आपण हे 15 मिनिटं 12 ते 15 मिनिटं वाफवून घ्यायचंय. आता आपली इडली रेडी झाली असेल. आपण टूथपिकने चेक करूया. हे बघा मस्त शिजलेली आपली लावा इडली. आता आपण हे काढून घेऊया. तर आपली लावा इडली मी कुकरमधून काढलेली आहे. ती आपण चारी साईडने व्यवस्थित अशी लूज करून घेणार आहोत. मस्त शिजल्यामुळे आणि एकदम सॉफ्ट झाल्यामुळे ती व्यवस्थित निघते. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आपली लावा इडली आता खाण्यासाठी रेडी आहे. ती कट करून घेऊया आपण. फ्रेंड्स, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा. थँक्यू.